नमस्कार, मी जान्हवी जाधव. टाईम महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत किरीट सोमय्या. सर, मला सांगाल, काल संजय राऊतांची पीसी झाली. संजय राऊतांनी भरपूर गंभीर आरोप केलेत. काय सांगाल त्या आरोपांबद्दल? मला माहित नाही कुठलं गंभीर आरोप आहे. त्यांनी दिनेश जाधव यांना अचानक उभं केलं आणि त्यांना अपक्ष म्हणून पाठिंबा देत आहेत ते. स्वागत आहे. त्यात आरोप कसला झाला, त्याचा अर्थ त्याने कबूल केलं की राज ठाकरे, उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि शरद पवार NCP यांनी नील सोमय्याच्या विरोधात त्यांचा पक्षाने उमेदवार दिला नाही हे सिद्ध झालं. तर म्हणजे आपण एवढं मान्य केलं पाहिजे की किमान उद्धव ठाकरे यांनी स्वीकार केला की त्याचाही महत्त्वाचा पक्षाने उमेदवार दिला नाही. सर, एकूणच संजय राऊतांच्या आरोपानुसार किरीट सोमय्या हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत, असं त्यांनी म्हटलंय. या आरोपाला कसं पाहता? पुन्हा मी तुम्हाला तोच प्रश्न विचारतोय, आरोप कुठे झाला? ह्याला शिव्या म्हणतात. आरोपमध्ये कागद दाखवावा लागतो, पुरावा द्यावा लागतो. तर एक पण आजपर्यंत संजय राऊतने दिला नाही आहे. आणि ते जे म्हणतात शत्रू, म्हणजे ते स्वतःला, ते उद्धव ठाकरे हे स्वतःला मुंबई समजतात, स्वतः म्हणजे महाराष्ट्र. म्हणून त्यांना असं म्हणायचं आहे की त्यांना जेलमध्ये जावं लागलं. त्यांचा मित्र पाटकर, सुजित पाटकर, हा जो त्यांचा पार्टनर, त्याला जेलमध्ये जावं लागलं. त्या मित्र परिवाराच्या खात्यात 100 कोटी रुपये कोविडचे गेले. त्यांनी कोविड कामगारांची खिचडी खाल्ली. हे घोटाळे मी उघडकीस आणले. उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचे मित्र रोमिल छेडा, राहुल गोम, सुरज चव्हाण, त्यांची महापौर किशोरी पेडणेकर यांचे कोविड घोटाळे उघडकीस आणले. म्हणून त्यांना किरीट सोमय्या त्यांचा दुश्मन शत्रू वाटतो. एकूणच मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती झाली आहे. यामुळे या निवडणुकीवर काही परिणाम होईल का? मुंबई महापालिकेवर काही परिणाम होईल का? दमडीचाही नाही. दोघांना राजकीय अस्तित्व 16 जानेवारीला संपणार. महायुतीबद्दलच एकूण काय वाटतं? मुंबई महापालिकेत काय होईल? काय परिस्थिती होईल? 16 जानेवारीचा निकाल हा खूपच महत्त्वाचा मानला जातोय. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रचार जोरदार सुरू केला आहे. वरळीला एक जोरदार सभा झाली. RPI, शिवसेना शिंदे गटाची, भाजपाची. यावेळेस देखील मुख्यमंत्र्यांनी जनतेला खूप चांगलं आवाहन केलं आहे. एकूणच महायुतीला हे सगळं चित्र कसं पाहता याकडे? आपण स्वीकार केलं पाहिजे विधानसभेचा निवडणुकीचे निकाल. त्यानंतर आपण पाहिले आता नगरपालिकेचे 289 पैकी उद्धव ठाकरेला फक्त 8 नगर परिषदा मिळाल्या. राज ठाकरेला ते एक पण नाही. तर म्हणजे आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की शरद पवार फिजिकल मुवमेंट त्यांची कमी झाली, लिमिटेशन झाले आहेत. आणि त्याच्यामुळे आता महायुती ना 5 वर्ष पूर्ण संधी द्यावी असं मुंबईकर, महाराष्ट्रकरांनी ठरवलं आहे. महाराष्ट्राच्या लोकांनी तर स्वाभाविक आहे, आम्ही जबाबदारी स्वीकारतो. आणि मराठी मुंबई मुस्लिम मुंबई बनवू देणार नाही. मुंबई महापालिका म्हणजे माफियांचा अड्डा होऊ देणार नाही. आणि मुंबई हे विकसित भारत, विकसित मुंबई हे आमचं लक्ष आहे.